नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेस मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत। SRPF 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, बैजिक राशींवरील हा प्रश्न आहे। बैजिक राशींची बेरीज करायचा आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न नवीन आता सध्याच्या परीक्षांमध्ये विचारण्याचा जो काही कल आहे तो जास्त प्रमाणात आहे आणि या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत। मग या प्रकारच्या प्रश्नामधलं बेसिक काय आहे आणि कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण आता या प्रश्नामध्ये बघूया। बघा, 2a अधिक 6b अधिक 8c आणि 16a अधिक 13c अधिक 18b या दोघांची बेरीज करायची आहे। बेरीज करा असं म्हटलेलं आहे। मग बेरीज करायची असेल तर तुम्हाला याच्यामध्ये स्वरूप पद शोधले पाहिजेत। स्वरूप पदे म्हणजे सारखी। मग आता इथं लिहूयात आपण हे 2a अधिक, बेरीज करायची आहे म्हणजे हे 16a इथं अगोदर लिहिणार आहोत, याच्या सोबतच हे स्वरूप पद म्हणतो आपण आधी याला। 6b अधिक असणार आहे 18b, बी असलेलं पद इथं आणलं, हे अधिक 8c अधिक इकडचं असणार आहे 13c। आता जे काही स्वरूप पद आहेत हे दोघं स्वरूप पद आहेत, हे दोघं स्वरूप पद आहेत, हे दोन स्वरूप पद आहेत। स्वरूप पद याचा अर्थ त्यांच्यासोबत जे चल येणार आहे ते चल सारखं असणार आहे। मग इथं ए चल सारखा आहे, बी चल सारखा आहे आणि इथं सी चल सारखा आहे। मग आता यांची बेरीज करता येते। 16 आणि 2 यांची सहगुणक, 16 आणि 2 ला आपण सहगुणक म्हणतो, या सहगुणकांची बेरीज करा। 16 आणि 2 किती होतात 18, याच्या सोबत ए ला ए जशास तसं असेल, अधिक हे दोघांची बेरीज 18 आणि 6 हे होतात 24, 24b आलेला। त्याच्यानंतर अधिक 8c अधिक 13c या दोघांची बेरीज होईल 8 आणि 13 हे होतील आपले आता 21c। या पद्धतीनं हे तुमचं उत्तर असेल। म्हणजे हा प्रश्न, या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला स्वरूप पद आणि त्यांच्या सहगुणकांची बेरीज हे तुम्हाला करता आली पाहिजे। अगदी सोपा प्रश्न असतो पण आपल्याला याचं बेसिक माहिती नसतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे